हाय हॅलो मैत्रिणी, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. हे पहा मैत्रिणी, मी आता लागलेले सकाळचा मालकाचा टिफिन बनवायला. आणि मला आज खूप उठायला लेट झालं होतं कारण मुलांना सुट्टी होती, त्यामुळे मी जरा लेटच झालं मला उठायला. आता मी लागलेले आहे त्यांच्यासाठी भाजी बनवायला. इथं मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये टाकलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये टाकली जिरा मोहरी. मी बटाट्याची भाजी करणार आहे. मी बटाटा कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्यामध्ये ना मसाले टाकते, लाल तिखट, हळद, धना पावडर, शेंगदाण्याचा कूट, मीठ, हे सर्व मी ना बटाट्यामध्ये अगोदरच टाकून घेतलेलं आहे. जिरे मोहरी तडतडते तोपर्यंत. आणि आता मी त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि हे बटाटे मी आता टाकून घेते त्यामध्ये आणि छान असं 1 मिनिटभर मिक्स करून घेते. आणि मी तोपर्यंत ना साईडला गरम पाणी करायला ठेवलं होतं. हे पहा, आता मी त्यामध्ये ना गरम पाणी टाकून घेते. मैत्रिणी, कुठली बी पातळ भाजी करताना ना त्यामध्ये गरम पाणीच घालायचे, छान चव लागते आणि तरी पण छान येते. त्याच्यामध्ये ना मी आता कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे. मी नॉर्मल थोडी भाजी केली होती त्यांच्यापुरतीच. आता त्यामध्ये ना कोथिंबीर कट करून टाकते. चाकू सापडत नव्हता म्हणून मी खैचीनेच कट करून टाकली, कारण खूप लेट झालं होतं. आवर म्हणत होते पटपटते. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी पहा किती पटकन भाजी बनवून झाली माझी बटाट्याची. तर मी बटाट्याची भाजी बघा एका गॅस शेगडीवर ठेवली आणि इथं मी आता लागलेली आहे चपात्या बनवायला. कारण मैत्रिणी, मला ना सकाळी लवकर उठावं लागत असतं म्हणून मी काय करत असते, पिठे नाही संध्याकाळीच मळून ठेवत असते. म्हणजे सकाळी काय होतं, मला इझी जातं. आणि आज मुलांना सुट्टी होती ना, तरी पण मी मळून ठेवलं होतं. म्हणलं सुट्टीच्या दिवशी थोडं लेट उठलं तरी बी चालन. पहा, आता मी इथं लागलेली आहे चपात्या बनवायला, कारण मी त्यांच्यापुरतेच 2-3 बनवून देणार होते अगोदर आणि नंतर मग आम्हाला करणार होते. कारण मुलं घरी असल्यावर जास्त भाजी पोळी खात नाही, त्यांना वेगवेगळंच काहीतरी करून द्यावं लागतं. त्यामुळे मी पटपण मळताना थोडंच मळलं होतं. पहा, आता चपाती माझी लाटून झालेली आहे आणि त्यांना फोन पण येत होते लेट झालं आहे म्हणून. ते मला आवर म्हणत होते सारखे. पहा, मी ना मध्ये 1-2 वेळेस भाजी शिजली कशी चेक करून पाहिली. भाजी पण शिजत आली होती. मी फक्त त्यांच्या पुरत्याना 3च पोळ्या लाटून देणार होते अगोदर आणि मला त्यांना नाश्ता पण करायचा होता. आवर सारखं म्हणत होते मला, झालं का. आता मी ना एकसारख्या ना सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. मैत्रिणी, तुम्हाला जर माझे डेली रुटीनचे व्हिडिओ जर आवडत असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे पहा, माझी आता इथं बटाट्याची भाजी बनवून झालेली आहे आणि मी गॅस बंद करून झाकण ठेवलेलं आहे. आणि त्यांना आता ना मालकाला मी पोहे करत आहे नाश्त्याला. ते म्हटले मला पोहेच कर, कारण त्यांना खूप पोहे आवडतात. रोज जरी पोहे दिले तरी ते कंटाळत नाहीत. मी कांदा परतते तोपर्यंत चालू त्यांचा ना टिफिन पण भरून घेत होते, कारण खूप वेळ झाला होता. त्याच्यामुळे मी ना जेवढं होईल ना तेवढे कामं करून घेत होते. आणि इथं मी त्यांना बटाट्याची भाजी भरून घेतली, थोडी थंड करायला ठेवली खिडकीत. मी काय करत असते, कुठली भाजी केली ना गरम असली का खिडकीत ठेवत असते, म्हणजे थंड होती. हे पहा, त्यांना आता नाश्ता दिला, नाश्ता केला, खाली आले. त्यांना म्हटलं मी तोपर्यंत तुमचा टिफिन घेऊन ये, तोपर्यंत गाडी पुसून घ्या. ते पहा, खाली आले, त्यांचा टिफिन दिला आणि रुमाल पण राहिला होता वरतीच, रुमाल पण दिला. जाता वेळेस ना, जोपर्यंत ते जात नाहीत ना तोपर्यंत मला घरातलं काम काही सुधरत नाही. सगळं द्यावं लागतं, रुमाल, हेल्मेट वगैरे सगळं त्यांना हातात आणून द्यावं लागतं. पण आता जाण्यासाठी निघलेले आहेत आणि बाय करायला मी खाली त्यांना येतच असते. किती गडबड असते तरी ते बाय केल्याशिवाय हातात हात घेतल्याशिवाय जात नाहीत. चला मैत्रिणी, भेटू परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.